ऑपरेशन एकाचं आणि बेडवर आधार कार्ड किती लोकांचे घेतले जातात? 3 लोकांचे. 2 रुग्ण डमी ठेवायचे, रेकॉर्डला त्यांचं अप्रूव्हल घ्यायचं, ऑपरेशन दाखवायचं आणि हे पैसे शासनाची लूट करायची. माणसाचं नाव सुद्धा मी जेव्हा ओपन करायचं ऑडिट होईल तेव्हा त्या माणसाचं सुद्धा मी नाव सांगेन. अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आरोग्य विषया संदर्भामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील रमेश बोरनारे यांनी केलेला होता. त्याविषयी देखील आपण यांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर 2 दिवसांपूर्वी तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं की अनेक हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय, रुग्णांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट होतीये आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीनं हा सर्व कारभार होतोय, भविष्यामध्ये या हॉस्पिटलचे नावं समोर येतील? मी एक 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने आरोग्याची जबाबदारी ह्या महाराष्ट्राची आणि केंद्राची ज्यांच्यावरती दिली ते सन्माननीय डॉक्टर सेठे साहेबांनी संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला मीटिंग घेतली आणि आमदार या नात्याने मला त्यांनी त्या ठिकाणी निमंत्रित केलं. मी त्या ठिकाणी गेलो. सगळे अधिकारी होते, आरोग्याचे सर्व अधिकारी होते आणि मी जेव्हा त्या मीटिंगचं बुकलेट मला मिळालं तेव्हा बुकलेटचं मी अवलोकन केलं. त्यामध्ये मी फक्त 2च वर्षाचा त्या ठिकाणी आढावा घेतला का 23-24 ला काय झालं आणि 24-25 ला काय झालं. तर 2023-24 या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या जिल्ह्यावरती 192 कोटी रुपये खर्च झाले. मग त्यामध्ये काय होतं, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियान यावरती जवळजवळ 192 कोटी रुपये खर्च झाले आणि 24-25 ला 104 रुग्णालयाचा त्या ठिकाणी समावेश झाला आणि जवळजवळ 240 कोटी रुपये खर्च झाले. मी आदरणीय मोदी साहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा यांचं स्वागत करेन का ज्या गरिबांना, सामान्य माणसाला खऱ्या अर्थाने रुग्णांना उपचाराची गरज आहे, उपचारापासून कुणी वंचित राहू नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खर्च ते करताय आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करीन. परंतु मी सर्व दवाखान्याला नाव ठेवणार नाही. 104 दवाखान्यापैकी काही दवाखाने असे, मी त्या 104 दवाखान्याची यादी घेतली. त्यामध्ये काही दवाखाने असं आहे जेव्हा प्रसंग येईल, ऑडिट होईल तेव्हा मी ते समोर आणील. परंतु त्या ठिकाणी मला प्रसंग असा जाणवतो, मला अक्षरशः पेशंट येऊन भेटले ऑपरेशन एकाचं आणि बेडवर आधार कार्ड किती लोकांचे घेतले जातात? 3 लोकांचे. याचा अर्थ 2 रुग्ण डमी ठेवायचे, रेकॉर्डला त्यांचं अप्रूव्हल घ्यायचं, ऑपरेशन दाखवायचं आणि ते पैसे शासनाची लूट करायची. हे खूप गंभीर प्रकार आहे. मी एक पेशंट मला भेटलो, त्यांनी मला सांगितलं, बोरनारे सर मी या दवाखान्यात गेलो, मला समजलंच नाही म्हणे. मी रुग्ण घेऊन गेलो, नातेवाईकाला घेऊन गेलो, त्यांनी माझं आधार कार्ड घेतलं, मला सांगितलं की 2 दिवस तुम्ही इथं झोपून घ्या. मलाही झोपवलं आणि नंतर मला कळलं की माझ्या नावावरती ऑपरेशनचे पैसे काढले. त्यांनी ती तक्रार दाखल केलेली आहे. त्या माणसाचं नाव सुद्धा मी जेव्हा ओपन करायचं ऑडिट होईल तेव्हा त्या माणसाचं सुद्धा मी नाव सांगेन. वैजापूरमध्ये आहेत असे हॉस्पिटलवाले? वैजापूरच सांगतोय मी, मला बाकीचं काही करायचं नाही, मला वैजापूरच सांगतोय मी. आता वैजापूरला कोणतं हॉस्पिटल आहे? NRT मोठं चॅनल आहे, आपलं खूप नाव आहे. खरं तर आपण अशा हॉस्पिटलचं भांडाफोड करून टाका का जेणेकरून त्याची हिंमत होणार नाही असं काम करण्याची. आता इथून पुढे तो कदाचित करणार नाही, परंतु 2 वर्ष जे शासनाची लूट केली याच काय. आणि म्हणून मी सांगेल अशा हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट झालेले त्या रुग्णाला एकेकाला विचारलं पाहिजे का तुझं काय ऑपरेशन झालं सांग, आणि मग त्या दवाखान्याची चौकशी केली पाहिजे का जर त्या माणसाचं ऑपरेशन जर झालं नाही तर तुम्ही जन आरोग्यामधून पैसे घेतले कसे. खूप मोठा विषय त्या ठिकाणी आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपलं स्वागत करील NRTचं, काशा हॉस्पिटलचं. त्या ठिकाणी भांडाफोड करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. शासनाची लूट होतीये, शासनाकडून कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी घेताय त्या दवाखान्याच्या नावावरती, परंतु त्या कॉलेजमध्ये कोणती सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही, ही सुद्धा शासनाची लूट आहे. आणि म्हणून आपण त्यावरती खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे. तर खऱ्या अर्थाने
मोदी साहेबांनी जी योजना खालपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी त्या ठिकाणी मी होईल, परंतु ही लूट थांबली पाहिजे एवढंच मी मत मांडणार आहे.